नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत मराठीमध्ये इंजेक्टर विदाउट रिमोट कसा यूज करायचा. आता माझ्याकडे हा इंजेक्टर आहे, बाहेरचा इंजेक्टर आहे हा. तर याचा रिमोट नाही, जो आपण ऑपरेटिंग रिमोट असतो, जो आपण कन्सोल मधून यूज करतो आपण. मी तुम्हाला इथे दाखवतो व्हिडिओमध्ये वरती की तो रिमोट विदाउट रिमोट आपण इंजेक्टर कसा यूज करणार. सगळ्यात पहिल्यांदा हे दोन सिरीज डबल हेड इंजेक्टर आहे. हा सिंगल हेड आहे, डबल हेड आहे. एकामध्ये आपण कॉन्ट्रास्ट वापरतो, एकामध्ये एनएस वापरतो. हे कधी वापरतात? ज्यावेळेस आपण कार्डियक एनजीओ करतो त्यावेळेस हे दोन्ही हेड युज करतात. आता आम्ही काय करतो, रुटीन मध्ये युज करतो, त्यावेळेस आम्हाला लागत नाही डबल. आता आम्ही काय करतो, सिंगलच युज करतो. आता हे जे आहे 200 ml ची सिरिंज आहे. आता हे पॉवर ऑनचं बटन आहे. मी याची पॉवर ऑन केलेली आहे, पाहू शकता इथं. आता याच्यामध्ये थोडी चार्जिंग कमी आहे, तर मी आपण आधी चार्जिंगला लावूया. आपण हे चार्जिंग लावून पण युज करू शकतो. तर इथं पाहू शकता तुम्ही, सायलेंट बायर कंपनीचा सायलेंट हा इंजेक्टर आहे. इथं मेनू बार आहे, याच्यामध्ये आपण इन आणि आउट करू शकतो, व्हॉल्यूम फिक्स करू शकतो याच्यामध्ये. इथं नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डबल हेडचे दिसतात. आता जिथं तुम्ही इंजेक्टर लावलेला सिरिंज लावलेली आहे, जिथं तुम्ही सिरिंज लावलेली आहे तिथं तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आता इथं मी क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम किती आहे ते समजेल. आता ह्यामध्ये मी एनएस लोड केलेला आहे. टोटल 84 ml एनएस आहे यामध्ये. आता याला जर आपल्याला तुम्हाला अजून पूर्ण भरायचं आहे तर याच्यावरती क्लिक करायचं, ऑटोच्या बाजूला हँड्स ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, याच्यावरती क्लिक करून जस्ट बॅक घ्यायचं. तर हे पहा तुम्ही, हे असं बॅक साईडला येतं, त्याच्यामध्ये एनएस लोड होतं. हे पाहू शकता तुम्ही. हे आपण लोड करतो, जसं कॉन्ट्रास्ट लोड करताना आपण असंच करायचं की ज्यावेळेस आपण कॉन्ट्रास्ट लोड करतो त्यावेळेस काय करायचं. आता ही जी निडल आहे, 16 नंबरची निडल आहे, त्याला फक्त इथं हात लावायचा. निडल पॅक केल्यानंतर जस्ट गोल करून ना फक्त वरती घ्यायचं. हे निडल घेतलेले आहे. आता आपण ज्यावेळेस कॉन्ट्रास्टची बॉटल घेतो, आता हे माझ्याकडे कॉन्ट्रास्ट आहे, हे माझ्याकडे कॉन्ट्रास्ट असते. ज्यावेळेस मी कॉन्ट्रास्ट लोड करतो, कुठेही हात न लावता सरळ कॉन्ट्रास्ट असं लोड कनेक्ट करायचं आणि मग कॉन्ट्रास्ट लोड करायचं. ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रास्ट लोड करता, ज्यावेळेस एनएस करता त्यावेळेस पण असंच केलं तर चालेल. हे एनएस आहे, एनएसच्या वेळेस असंच करायचं. आता हे लोड करताना तुम्ही लक्षात ठेवायचं की इथं सिरिंजला मिडलला कुठे हात लागला नाही पाहिजे. आता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे मी ग्लोव्ज घातलेले नाही, पण त्यावेळेस तुम्ही ग्लोव्ज घालणं आवश्यक आहे. कुठेही सिरिंजला निडलला कुठेही हात लागता कामा नये. निडलची कॅप बसवताना हे प्रॉपर व्यवस्थित बघायचं आहे, हाताला कुठेही टच झालेलं नाही पाहिजे, आणि तुम्हाला निडल ब्रेक होण्याचे चान्सेस होऊ शकतात. हे निडल काढण्यासाठी जस्ट राऊंड मूव्ह करायचं आणि काढायची निडल, तुम्हाला कुठेही हात लावायचा नाही. आता हे आपण कॉन्ट्रास्ट लोड केला आहे, एनएस लोड केला असं समजा. त्याचा टोटल व्हॉल्यूम आहे 190 ml, पण यात आहे 190 ml नाही. तर यातला एअर बाजूला काढायचा. एअर बाजूला काढण्यासाठी सिम्पली सरळ वरती घ्यायचं याला. त्याला वरती घेतल्यानंतर इथं बघायचं एअर निघत आहे, असं एअर निघून जाईल, कॉन्ट्रास्ट पूर्ण निघून जाईल. ज्यावेळेस आपली एक्सटेन्शन लाईन असते, ते एक्सटेन्शन लाईन इथं कनेक्ट करायची. आता माझ्याकडे अवेलेबल नाहीये, तर मी तुम्हाला ते नंतर दाखवेल व्हिडिओमध्ये. ते एक्सटेन्शन लाईन इथं कनेक्ट करून आपण इंट्राकॅपला कनेक्ट करतो, 3 वेळा कनेक्ट करतो. आता ज्यावेळेस हे प्रोसेस झाल्यानंतर आता माझे टोटल 94 ml आहे माझे व्हॉल्यूम. हे पुश केल्यानंतर इथं नेक्स्ट करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला एबीसी एनजीओचं जे आहे तर एबीसी आहे का, तर फ्लो रेट किती ठेवायचं इथं दिसेल तुम्हाला. या पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला फ्लो रेट आहे, इथं आपण जास्तीत जास्त 4.5-5 ml फ्लो रेट पर सेकंड ठेवू शकतो. डिपेंड ऑन इंट्राकॅप, तुमची इंट्राकॅप किती मोठी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता मी 3.5 ml किंवा 3 ml मी ठेवणार. 3 ml ठेवलेला आहे मी. माझं व्हॉल्यूम किती आहे, 94 ml. 94 ml व्हॉल्यूम घेतलं, ओके केलं मी याला. हे ओके केल्यानंतर ही सगळी सेटिंग झालेली आहे माझी. आता ह्याला काय करायचं, रेडी करायचं. हे रेडी आहे. रेडी झाल्यानंतर परत अजून एकदा स्टँड बाय मोड आहे. स्टँड बाय वरती क्लिक केल्यानंतर आता हे काय आहे तिथे दाखवेल तुम्हाला नंतर. जशी याची सेम आतमध्ये एक स्क्रीन असते, पण माझ्याकडे याची स्क्रीन नाही, याचा रिमोट नाही, त्यासाठी मी सगळी प्रोसेस इथूनच करत आहे. आता हे केल्यानंतर हे स्टार्टचं ऑप्शन येईल. आता मी काय करतो, हे सगळं एनएस आहे याच्यामध्ये खाली काढतो. हे पहा इथं स्टार्टचं ऑप्शन येत आहे. हे स्टार्टचं ऑप्शन आल्यानंतर
हे मी पूर्ण एनएस याच्यामध्ये घेत आहे. हे मी स्टार्ट केलं. ते पाहू शकता की 3 ml पर सेकंद आहे. 3 ml पर सेकंद निघत आहे. हे असंच आपल्या बॉडीमध्ये जातं, फक्त ते आपल्याला आयव्ही लाईन थ्रू जात असतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मराठीमध्ये आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. याच्या अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे ते मला सांगा. याच्यावरतीच मी तुम्हाला एक आता सेम इंजेक्टर यूज करून मी आता एक स्कॅन केलेला आहे. त्याला पल्मोनरी एंजिओ स्कॅन केलेला आहे, CTPA. तर मी तसा एक छोटासा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. थँक्यू सो मच. कीप वॉचिंग अँड प्लीज डू सबस्क्राईब. तर हे पहा, इथे एक सिटी पल्मोनरी एंजिओ केलेलं आहे. पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, याचं प्लेन स्कॅन केलेलं आहे. प्लेन स्कॅन केल्यानंतर एक प्री मॉनिटरिंग घेतलेलं आहे. प्री मॉनिटरिंग कुठून घ्यायचा, तर इथं तुम्ही इन्सर्ट मध्ये जायचं. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर बोलस ट्रॅकिंगला क्लिक करायचं. बोलस ट्रॅकिंगला क्लिक केल्यानंतर हे प्री मॉनिटरिंग आणि आयव्ही बोलस मॉनिटरिंग येऊन जाईल. प्री मॉनिटरिंग म्हणजे काय, आपल्याला जिथं ROI ठेवायचं आहे तिथली एक इमेज घ्यायची. आता मला याच्यावरती ROI ठेवायचं होतं, तर मी इथली इमेज घेतलेली आहे. हे प्री मॉनिटरिंगची ही पहिली इमेज आहे. त्याच्यानंतर मॉनिटरिंग म्हणजे काय, ज्यावेळेस आपण कॉन्ट्रास्ट चालू करतो त्यावेळेस इथं थ्रेशोल्ड येतो. इथं थ्रेशोल्ड आल्यानंतर ऑटोमॅटिक इथून स्कॅन रन होतं, त्याला इथं मॉनिटरिंग म्हणतात. इथं बरोबर कॉन्ट्रास्ट हे मी जस्ट ट्रायलसाठी केलं होतं. त्याच्यानंतर मी स्कॅन घेतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही खालचं प्री मॉनिटरिंग. हे प्री मॉनिटरिंग आहे. त्याच्या खाली नंतर मॉनिटरिंग. बरोबर, इथं कॉन्ट्रास्ट आल्यानंतर जसं पल्मोनरी ट्रंक मध्ये कॉन्ट्रास्ट आलं तसं मी लगेच स्कॅन चालू केलेलं आहे. इथं हे पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट स्कॅन. याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. हे पहा, पूर्ण पल्मोनरी मध्ये प्रॉपर कॉन्ट्रास्ट आलेला आहे. हे आम्ही मॅन्युअलच केलेलं आहे. आमच्याकडे काय इंजेक्टरचा रिमोट नाहीये, त्यामुळे हे आम्ही मॅन्युअल केलेलं आहे. तर एवढंच आहे यामध्ये. आता हे पल्मोनरी कॉन्ट्रास्ट झाल्यानंतर आपण एक रुटीन कॉन्ट्रास्ट घ्यायचा, जे की एक थोडासा डिले असतो, त्याच्यामध्ये जास्त काही फरक नसतो. याच्यामध्ये पाहू शकता, याच्यामध्ये व्हेनस फेज प्रॉपर दिसतो. पूर्ण लंग्स मध्ये इकडे काय लिजन वगैरे असेल तर इफ्युजन आहे त्याच्यामध्ये काय असेल तर आपल्याला ते चांगलं दिसतं याच्यासाठी, बाकी दुसरं काय नाही. आता हे स्कॅन मी 3D मध्ये ओपन केलेलं आहे. हे पहा तुम्ही, याच्यामध्ये मी काय केलं, याला ही जी आपलं 3D मॅप आहे याच्या मी फक्त थिकनेस वाढवलेली आहे. आता जी 30 आहे तर मी 40 करतो. हे थिकनेस वाढवल्यानंतर काय होईल, जे काही छोटे छोटे आर्टरी आहेत ना ते पण आपल्याला चांगले दिसतील. हे पहा, ओके करून क्लोज करायचं. याच्यामध्ये दिसत आहेत ना, प्रत्येक आर्टरी थिक दिसणार आहे आपल्याला. कुठं काय थ्रोम्बोसिस असेल, काय इडिमा असेल, जे पण काय असेल ते आपल्याला क्लिअर कळतं. याच्यामध्ये काय ब्लॉकेज असेल, काय असेल तर छोट्या छोट्या आर्टरी पण आपल्याला दिसून येतात क्लिअर. एनजीओ मध्ये फक्त आपल्याला मीप महत्वाचं आहे आणि कॉन्ट्रास्ट टायमाला येणं महत्वाचं आहे.